नमस्कार, विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सी 2025 मध्ये जो पेपर झाला होता पूर्व परीक्षेचा, त्यामध्ये इतिहास या विषयावर जे प्रश्न विचारले होते, त्या सगळ्या प्रश्नांचं ॲनालिसिस आपण यामध्ये करणार आहोत. अ, आणि नुसतं ॲनालिसिस कसं करणार आहोत माहिती आहे का? की प्रश्न, त्याचं उत्तर आणि त्याच्यानंतर त्याचं स्पष्टीकरण आणि चारही पर्यायांचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त असं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि इतिहासचे कसे प्रश्न येतात ते तुम्हाला कळेल. आगामी परीक्षेमध्ये याच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला इतिहासचे येतील. यातला एखादा प्रश्न रिपीट सुद्धा आगामी परीक्षेमध्ये होऊ शकतो किंवा जे काही मी स्पष्टीकरण देत आहे, त्या स्पष्टीकरणामधले सुद्धा प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला भारताचा इतिहास रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि भारताचा इतिहास रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी आणि सरळ सेवा भरती या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे आणि फी फक्त 300 प्लस GST आहे. अतिशय कमी फीमध्ये हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे इतिहासचे फक्त. तर आणि संपूर्ण इतिहास यामध्ये कव्हर केलेला आहे. निश्चितच फायदा होईल. चला आता पहिला प्रश्न आहे पहा. 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? आता महात्मा गांधीजी भारतामध्ये कधी आले असा प्रश्न बऱ्याच परीक्षांना आलेला आहे. तर इथे त्यांनी उत्तर दिलं 1915 मध्ये. आता याच्यामध्ये कोणते प्रश्न त्यांनी हाताळलेले आहेत भारतामध्ये आल्यानंतर असा तो प्रश्न आहे. तर पहिलं विधान पहा, बिहारमधील चंपारण्यातील निळीचा प्रश्न हाताळलेला आहे, बरोबर आहे. खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न हाताळलेला आहे, हे सुद्धा बरोबर आहे. अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष हा सुद्धा त्यांनी हाताळलेला आहे. त्याच्यानंतर मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती हा प्रश्न त्यांनी हाताळलेला नाही. कारण 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसारच मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती झाली होती. म्हणून ड त्याचं येत नाही, परंतु अ, ब, क हाताळलेले आहेत. मग 1 नंबरचं ऑप्शन उत्तर आहे पहा, अ, ब, क. आता याचं आपण स्पष्टीकरण पाहूयात. महात्मा गांधीजी भारतामध्ये कधी परत आले? ते दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते पहा. मग दक्षिण आफ्रिकेतून भारतात कायमचं वास्तव्य करण्यासाठी कधी परत आले? तर 9 जानेवारी 1915 या दिवशी परत आलेले आहेत. आणि म्हणूनच 9 जानेवारीला दरवर्षी प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो पहा. त्याचं कारण हेच आहे की 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधीजी भारतामध्ये कायमचे परत आले आफ्रिकेतून. आता भारतात आल्यानंतर त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक स्थानिक चळवळींचे यशस्वी नेतृत्व केले. त्याच्यामध्ये भारतामध्ये आल्यानंतर पहिली चळवळ किंवा पहिला सत्याग्रह कोणता केला असेल महात्मा गांधीजींनी? तर तो आहे चंपारण्य सत्याग्रह 1917. खूप परीक्षांना प्रश्न आलेला आहे की महात्मा गांधीजी भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांनी पहिला सत्याग्रह कोणता केला? तर चंपारण्य सत्याग्रह. आता बिहारमधील चंपारण्य येथील, आता काही परीक्षांना हाही प्रश्न आलेला आहे की चंपारण्य कुठे आहे? तर बिहार या राज्यामध्ये आहे. तर बिहारमधील चंपारण्य येथील शेतकऱ्यांना ब्रिटिश मळेवाले निळीची सत्तेची लागवड करण्यास भाग पाडत होते. गांधीजींनी तिथे जाऊन आंदोलन केले आणि शेतकऱ्यांना या अन्यायातून मुक्त केले. हा त्यांचा भारतातील पहिला यशस्वी सत्याग्रह होता. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? खेडा सत्याग्रह केलेला आहे. कधी केलेला आहे? 1918 मध्ये केलेला आहे. गुजरातच्या खेडा जिल्ह्यात दुष्काळ पडल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तरीही ब्रिटिश सरकार शेतसारा म्हणजेच टॅक्स वसूल करत होते. गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी शेतसारा बंदी आंदोलन केले, ज्यामुळे सरकारने शेतसारा माफ केला. आता अजून पुढचा तिसरा ऑप्शन पहा, अहमदाबाद गिरणी संप 1918. तर अहमदाबाद कुठं आहे? गुजरात या राज्यामध्ये आहे. तर अहमदाबाद येथील कापड गिरणी, एक मिनिट, अहमदाबाद येथील कापड गिरणी कामगार आणि मालक यांच्यात प्लेग बोनस आणि वेतनवाढीवरून वाद सुरू होता. गांधीजींनी कामगारांच्या बाजूने उपोषण केले आणि मालकांना 35% वेतनवाढ देण्यास भाग पडले. आता याच्यामध्ये किती टक्के वेतनवाढ झालेली आहे? तर 35%. हे सुद्धा लक्षात ठेवा, यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. आणि प्लेग बोनस म्हणजे काय? तर प्लेगच्या कालावधीमध्ये
कामगारांना जो बोनस दिला जात होता तो बंद झाला, त्यामुळेच त्यांनी तो संप केला होता की त्यांना तो बोनस पण पाहिजे होता आणि वेतनवाढ पण पाहिजे होती. मुस्लिमांसाठी प्लेग नावाचा आजार आहे बरं का, पिसवामुळे होतो. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ पहा, तर मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यान्वये करण्यात आली होती. यामध्ये गांधीजींचा कोणताही सहभाग नव्हता. उलट गांधीजींचा धार्मिक आधारावर स्वतंत्र मतदारसंघास विरोध होता. आता इथे बऱ्याच परीक्षांना आलेला आहे की मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे कोणत्या कायद्यानुसार निर्माण करण्यात आले, तर 1909चा मोर्ले मिंटो. याच्यामध्ये मोर्ले हा भारत मंत्री होता आणि मिंटो हा भारताचा व्हाईसरॉय होता. हे सुद्धा लक्षात असू द्या. आता तिसरा प्रश्न आहे पहा, सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते. आता असे जे प्रश्न असतात ना, एवढे डीप मध्ये कोणीच अभ्यास करत नाही. एक कायम लक्षात ठेवा की एमपीएससी मध्ये सगळ्याच विषयांमध्ये म्हणजे समजा आता इतिहासचे 10 प्रश्न असतील, तर 1-2 प्रश्न हे असे असतात जे वाचलेलेच नसतात. मग त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. आपल्याला मेरिटमध्ये यायचं म्हणजे सगळेच्या सगळे प्रश्न बरोबर आले पाहिजे असं नाही. पण जे सोपे आणि मध्यम लेवलचे प्रश्न आहेत ते मात्र 100% आले तरी आपण क्वालिफाय होतो. तर पहा प्रश्न असा आहे, 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते. आता याचं जे उत्तर आहे ना, ते उत्तर आहे पहा, म्हणजे याचं नेतृत्व कृष्णा राम कुऱ्हाडे यांनी केलं होतं. त्याचबरोबर वि स पागे यांनी केलं होतं, गोविंद खोत यांनी केलं होतं आणि डॉक्टर एकरू सोनी यांनी सुद्धा केलं होतं. म्हणजे वरील सर्व बरोबर हे त्याचं उत्तर आहे. आता 1942 हे कधी झालं होतं आंदोलन ते पहा. तर 1942 मध्ये भारत छोडो किंवा क्विट इंडिया किंवा चेलेजाव चळवळ जी झाली होती, आपण चेलेजाव या नावाने खूप प्रसिद्ध आहे ती. या आंदोलनादरम्यान सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे तासगाव हा आर आर आबांचा मतदारसंघ पहा, तर तासगाव येथे ऐतिहासिक आंदोलन झाले होते. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव येथील मामलेदार कचेरीवर, आता मामलेदार म्हणजे तहसील कार्यालय बरं का, तेव्हा मामलेदार म्हणलं जायचं, आता तहसील कार्यालय, एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व कृष्णा रामा कुऱ्हाडे, वि स पांगे, गोविंद खोत आणि डॉक्टर एकरू सोनी या सर्व प्रमुख स्वातंत्र्य सैनिकांनी व कार्यकर्त्यांनी केले होते. आंदोलकांनी अत्यंत धैर्याने कचेरीवर युनियन जॅक ब्रिटिश ध्वज उतरवून भारतीय तिरंगा ध्वज त्या ठिकाणी फडकवला होता. त्याच्यानंतर युनियन जॅक काय तर ब्रिटिशांचा ध्वज आहे आणि तिरंगा जसा भारताचा झेंडा आहे तसा ब्रिटिशांचा झेंडा युनियन जॅक. या आंदोलनात वरील सर्व नेत्यांचा सक्रिय सहभाग आणि नेतृत्व असल्यामुळे दिलेले सगळे पर्याय कसे बरोबर आहेत. आता पुढील प्रश्न पहा, खालील वर्णनावरून समाज सुधारक ओळखा. आता हा एक ट्रेंड आलेला आहे पहा, 2026 मध्ये सुद्धा अशाच स्वरूपाचा प्रश्न त्यांनी विचारला होता की समाज सुधारकाचं वर्णन केलं जातं आणि त्याच्यावरून समाज सुधारक ओळखा असं ते सांगतात. तर हा प्रश्न अतिशय सोपा असतो बरं का. आता पहिलं काय दिलं या ठिकाणी माहिती आहे का, की पहिलं विधान जे त्यांनी दिलेलं आहे ते पहिलं विधान आहे पहा, त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले. दुसरं, सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला. तिसरं विधान, त्यांना संगीत विषयाची आवड होती. आणि ऑप्शन काय दिलेले आहेत, तर पहिलं ऑप्शन आहे बाबा पद्मनजी, दुसरं ऑप्शन आहे गोपाळ हरी देशमुख, तिसरं ऑप्शन आहे विष्णू शास्त्री पंडित आणि चौथं ऑप्शन आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी कोणतेही नाही. कारण हे जे काही वर्णन केलेलं आहे ना, तर हे पर्यायामध्ये दिलेल्या कोणत्याही समाज सुधारकाचं वर्णन नाही. मग कोणाचं वर्णन आहे ते पहा आता. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का, जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा. तुमचं जे काही सोशल मीडिया असतील, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, तिथे सुद्धा या व्हिडिओची लिंक शेअर करा. तर इथे पहा, दिलेल्या वर्णनातील वैशिष्ट्ये ही कृष्णाजी त्रिंबट रानडे यांच्याशी संबंधित आहेत. म्हणजे हे जे काही वर्णन केलेलं आहे ते कोणत्या समाज सुधारकाचं आहे, तर कृष्णाजी त्रिंबट रानडे यांचं आहे. आता याच्यामध्ये पहा, ज्ञानप्रकाश वृत्तपत्र ज्याची सुरुवात 1849 ला झाली. पुणे येथून कृष्णाजी त्रिंबट रानडे यांनी ज्ञानप्रकाश हे साप्ताहिक सुरू केले होते, जे नंतर दैनिक झालं. साप्ताहिक म्हणजे काय, तर जे आठवड्याला प्रसिद्ध होतं त्याला साप्ताहिक असं म्हटलं जातं
आणि दैनिक म्हणजे काय, तर जे रोज प्रसिद्ध होतं म्हणजे वर्तमानपत्र, त्याला दैनिक असं म्हणतात. हे महाराष्ट्रातील सुरुवातीच्या काळातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि लोकप्रिय वृत्तपत्र होते. आता पदव्या व गौरवचा माहिती द्यायची झाली तर ब्रिटिश सरकारने कृष्णाजी त्रिंबट रानडे यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन, म्हणजे हे जे कृष्णाजी त्रिंबट रानडे आहेत यांनी सामाजिक आणि शैक्षणिक कार्य केलेले आहे बरं का, तर त्याची दखल घेऊन त्यांना जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर या पदव्या बहाल केल्या होत्या. त्यांना संगीताची आवड होती, त्याच्या पुढे संगीताची उत्तम जाण सुद्धा होती. आता इतर पर्यायांविषयी जर माहिती द्यायची झाली तर गोपाळ हरी देशमुख, ज्याला आपण लोकहितवादी असं म्हणतो, खूप परीक्षांना हा प्रश्न रिपीट होतो की लोकहितवादी कोणाला म्हणतात, तर गोपाळ हरी देशमुख यांनाच आपण लोकहितवादी असं म्हणतो. यांनी प्रभाकर या पत्रातून आपली प्रसिद्ध शेतपत्रे लिहिली. खूप परीक्षांना आलेलं आहे की गोपाळ हरी देशमुख किंवा लोकहितवादी यांनी शेतपत्रे कोणत्या वर्तमानपत्रात लिहिलेली आहेत, तर प्रभाकरमध्ये लिहिलेली आहेत, किंवा शेतपत्रे कोणी लिहिली असाही प्रश्न आलाय. तर पहा, एकाच लाईन मधून असे 2-3 प्रश्न तुमचे तयार होतात. तर लोकहितवादी यांनी प्रभाकर या पत्रातून आपली शेतपत्रे लिहिलेली आहेत. त्यांनाही राव बहादूर आणि जस्टिस ऑफ पीस या पदव्या मिळाल्या होत्या, परंतु ज्ञानप्रकाश वृत्तपत्र त्यांनी सुरू केले नव्हते. लक्षात आले? पुढे पहा, बाबा पद्मनजी याच्याविषयी माहिती द्यायची झाली तर त्यांच्या यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीसाठी आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. खूप परीक्षांना हा प्रश्न रिपीट झालेला आहे की मराठीतील पहिली कादंबरी कोणती आहे, तर ती आहे यमुना पर्यटन. आणि यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी कोणी लिहिली असाही प्रश्न आलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे बाबा पद्मनजी. आता विष्णूशास्त्री पंडित विषयी जर माहिती द्यायची झाली तर यांनी विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत मोठे योगदान दिले आणि इंदू प्रकाश पत्राचे संपादन केले. तर इंदू प्रकाशचं संपादन कोण होतं, तर विष्णूशास्त्री पंडित होते. क्लिअर झाले? आणि विष्णूशास्त्री पंडित यांनी कशामध्ये काम केलं, तर विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीमध्ये विष्णूशास्त्री पंडित यांनी काम केलं आणि इंदू प्रकाश नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं. आता पुढचा प्रश्न, आणि माझं विश्लेषण आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा बरं का, खूप मेहनत लागते हे सगळं करायला. खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते. आता परत एकदा सोपा प्रश्न आहे, खरं म्हणजे असे प्रश्न आले तर लगेच याचं उत्तर देता आलं पाहिजे पा, कारण एखादं तरी विधान आपल्याला त्यांच्याविषयी माहिती असतं. आता प्रश्न काय तो पहा, तो प्रश्न असा आहे की शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. सगळ्यांना माहिती आहे शारदा सदन आणि आर्य महिला समाज कोणी सुरू केलेला आहे. इसवी सन 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांचा सरकारने कैसर ए हिंद या पदवीने सन्मान केला. इसवी सन 1894 साली त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली आणि ठाकरशी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले. हे कोणाचं वर्णन आहे माहिती आहे का, तर हे वर्णन आहे पहा रमाबाई रानडे. कोणाचं वर्णन आहे, रमाबाई रानडे यांचं वर्णन आहे. हे सगळे ज्या गोष्टी झालेल्या आहेत ना, रमाबाई रानडे त्याच्याशी संबंधित आहेत. आता विशेष माहिती पहा की दिलेल्या विधानांमधील सर्व वैशिष्ट्ये आणि कार्ये रमाबाई रानडे यांच्याशी संबंधित आहेत. शारदा सदन आणि आर्य महिला समाज याच्याविषयी माहिती पहा, तर पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या आर्य महिला समाज, आता आर्य महिला समाजाची स्थापना 1882 मध्ये आणि शारदा सदन 1889 या संस्थांच्या कार्यात रमाबाई रानडे अत्यंत सक्रिय होत्या. त्या पुणे येथील आर्य महिला समाजाच्या अध्यक्षही होत्या. क्लिअर झाले सर्वांचं? तर इथं पहा, पंडिता रमाबाई यांनी स्थापन केले म्हणजे आर्य महिला समाज आणि शारदा सदन यांची स्थापना कोणी केली, तर पंडिता रमाबाई. याच्यामध्ये कार्यरत कोण होत्या, रमाबाई रानडे होत्या. मग तुम्ही म्हणाल पंडिता रमाबाई का उत्तर नाही, तर पुढे त्याचं तुम्हाला उत्तर म्हणजे का त्याचं पंडिता रमाबाई उत्तर का नाही त्याचं म्हणजे स्पष्टीकरण ते पुढे दिलेलं आहे पहा. कैसर ए हिंद पदवी 1913. आता इथे पहा रमाबाई रानडे यांनी महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि विशेषतः येरवडा तुरुंगातील महिला कैद्यांच्या सुधारण्यासाठी मोठे कार्य केले. आता इथं हा एक प्रश्न तयार होतो की येरवडा तुरुंगातील महिला कैद्यांच्या सुधारण्यासाठी कोणी प्रयत्न केले, तर रमाबाई रानडे यांनी केले. त्यांच्या या अतुलनीय सामाजिक कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने 1913 मध्ये त्यांना कैसर ए हिंद पदक देऊन सन्मानित केले होते. आता
पुढे पहा, हिंदू लेडीज सोशल क्लब 1894. तर मुंबईमध्ये, एक मिनिट हा, काय म्हणत आहे मी, मुंबईमध्ये महिलांना एकत्र आणून त्यांच्या सामाजिक जाणीव निर्माण करणे, शिवणकाम, हस्तकला आणि इंग्रजीचे वर्ग चालवणे या उद्देशाने रमाबाई रानडे यांनी 1894 मध्ये हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. आता परीक्षेत तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली, तर रमाबाई रानडे यांनी केली. कधी केली? 1894 मध्ये. बरेच जण पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यांच्यामध्ये कन्फ्यूज होतात. पंडिता रमाबाई वेगळे आहेत आणि रमाबाई रानडे वेगळे आहेत. आता पुढे पहा, आर्थिक पाठबळ. तर त्यांच्या महिला उद्धाराच्या आणि शैक्षणिक कार्याला तत्कालीन दानशूर टाटा आणि ठाकरशी म्हणजे विठ्ठलदास ठाकरशी यासारख्या मोठ्या उद्योजक कुटुंबियांनी मोठे आर्थिक पाठबळ व देणग्या दिल्या होत्या. आता इतर पर्यायाबद्दल माहिती द्यायची झाली तर मी तुम्हाला जे सांगितलं ना की या प्रश्नाचं उत्तर पंडिता रमाबाई का नाही, आणि इथं हा फसवा प्रश्न होता की आर्य महिला समाज आणि शारदा सदन म्हणलं की काय होतं की पंडिता रमाबाई हेच त्याचं उत्तर येतं. पण इथं पहा, पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज व शारदा सदनची स्थापना केली होती, परंतु हिंदू लेडीज सोशल क्लब त्यांची संस्था नव्हती. तसेच त्यांना कैसरीय हिंद पदवी 1919 मध्ये मिळाली होती. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की प्रश्नामध्ये पहा, म्हणजे मी पंडिता रमाबाई का उत्तर दिलं त्याचं कारण सांगतो की आपल्याला काय दिलेलं आहे की 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्या कैसरीय हिंद पदवीने सन्मानित केलं. आता पंडिता रमाबाईंना सुद्धा कैसरीय हिंद मिळाली, पण ती 1919 ला मिळाली. पण पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? 1913. मग 1913 मध्ये कैसरीय हिंद कोणाला भेटलेली आहे? रमाबाई रानडेंना भेटलेली आहे. पुढे हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली? आता हे जर तुम्हाला माहिती असतं की हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना रमाबाई रानडे यांनी केलेली आहे, तर तुम्ही डोळे झाकून हेच उत्तर दिलं असतं. पण या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांनी पंडिता रमाबाईच दिलं असेल तेव्हा, जेव्हा परीक्षा झाली तेव्हा. नंतर त्यांना कळलं का, तर शारदा सदन आणि आर्य महिला समाज स्थापना कोणी केलेली आहे? पंडिता रमाबाईची. पण इथं दिले काय? स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. या समाजाची स्थापना केली असं दिले का? तर नाही. या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. तर कोण सक्रिय होत्या? रमाबाई रानडे. तर असे फसवे प्रश्न असतात पहा, त्यापासून तुम्ही सावध राहत जा. आणि म्हणूनच मी छान असं विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे. पुढे पहा, डॉक्टर रखमाबाई यांच्याविषयी माहिती द्यायची झाली तर या भारताच्या पहिल्या सराव करणाऱ्या महिला डॉक्टर होत्या. आता भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर कोण, हा प्रश्न बऱ्याच परीक्षांना आलेला एमपीएससी मध्ये सुद्धा. तर डॉक्टर आनंदीबाई जोशी या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या. परंतु प्रॅक्टिस करणाऱ्या म्हणजे सराव करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर डॉक्टर रखमाबाई, पण भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. क्लिअर झाले? चला पुढे पहा, महाराष्ट्रातील 1857च्या उठावासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता कोणती विधानं बरोबर आहेत असं आपल्याला सांगायचंय. व्हिडिओला सर्वांनी लाईक करावं. इतकं छान विश्लेषण मी तुम्हाला देत आहे, तर व्हिडिओला सर्वांनी लाईक केलं पाहिजे. तर काय म्हटलेलं आहे आपल्याला? सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. आपल्याला विधाने बरोबर, तर हे चुकीचं विधान आहे. हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. पुढे पहा, का चुकीचं आहे ते पुढे स्पष्टीकरणामध्ये आपण पाहू ना. कोल्हापुरात काय म्हटलेलं आहे आपल्याला? कोल्हापुरात 31 जुलै 1857 रोजी 21व्या व 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले, हे बरोबर आहे. नरगुंदच्या भावे या संस्थानिकाचा दत्तक पुत्र अमान्य झाल्याने ते 1858 मध्ये त्यांनी बंड केले, हे सुद्धा बरोबर आहे. आणि 11 एप्रिल 1858 रोजी काय म्हणत आहे मी, 18 एप्रिल 1858 रोजी आंबा पाणीचे लढाईत भिल्लांचा पराभव झाला, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ब ट ड बरोबर आहे, अ चुकीचं आहे. मग ब ट ड बरोबर कुठे? 4 नंबर मध्ये. तर 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आता स्पष्टीकरण पहा की अविधान का चुकीचं आहे. तर सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवून देण्यासाठी रणरो बापूजी गुप्ते यांनी अविरत प्रयत्न केले. कोणी प्रयत्न केलेले आहेत? रणरो बापूजी गुप्ते यांनी. हे नाव लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला विचारतात. त्यांनीच पुढे 1857च्या उठावात साताऱ्यातून गुप्तपणे संघटना उभारली होती. विधानात दिलेले रंगराव
पागे हे नाव चुकीचे आहे. तर रणराव पागे यांच्याऐवजी काय पाहिजे होतं, रणराव बापूजी गुप्ते असं पाहिजे होतं. म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे. आता दुसऱ्या विधानाविषयी माहिती पहा. कोल्हापूर येथे 31 जुलै 1857च्या रात्री ब्रिटिश फौजेच्या 27व्या पलटणीतील शिपायांनी बंड पुकारले होते. काही संदर्भ पुस्तकात याचा उल्लेख 21व्या व 28व्या तुकडीतील अंतर्गत उठाव प्रयत्नाशी जोडूनही केला जातो. मुख्यत्वे करून हे विधान आयोगाच्या धर्तीवर योग्य मानले जाते. त्याच्यानंतर नरगुंदचे संस्थानिक बाबासाहेब भावे म्हणजेच भास्करराव भावे यांचा दत्तक पुत्र मंजूर करण्यास इंग्रजांनी नकार दिला. तसेच त्यांची शस्त्रे जप्त करण्याचा आदेश दिला. यामुळे संतापून मे 1858 मध्ये त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारलं. म्हणजे ब्रिटिशांचं जे धोरण होतं दत्तक वारसा नामंजूर, त्याचा हा परिणाम होता. विधान ड मध्ये पहा की खानदेश आणि सातपुडा परिसरातील भिल्लांनी ख्वाजासिंग म्हणजेच काजीसिंग आणि भीमा नाईक यांच्या नेतृत्वाखाली, आता पहा भिल्लांचं नेते कोण होते, तर ख्वाजासिंग म्हणजेच काजीसिंग आणि भीमा नाईक हे नेते होते, हे लक्षात ठेवा. यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला होता. 11 एप्रिल 1858 रोजी ब्रिटिश कॅप्टन इव्हान्स आणि भिल्लांच्या सैन्यामध्ये आंबापानी म्हणजेच बडवणी जिल्हा सीमा येथे घनघोर लढाई झाली, ज्यात भिल्लांचा पराभव झाला. चला त्याच्या पुढचा विश्लेषण कसं वाटतंय तुम्हाला. आणि जर तुम्हाला माझ्याकडून एमपीएससी कंबाईन ग्रुप सी PYQ अनालिसिस याचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एमपीएससी कंबाईन ग्रुप सी PYQ अनालिसिस हा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये झालेल्या पेपरमधील प्रश्नांचं सखोल व जबरदस्त असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. जसं तुम्ही आता हे पाहतात ना, असंच सर्व विषयांच्या प्रश्नांचं विश्लेषण आहे. आणि फी फक्त 400 + GST, अतिशय कमी फी मध्ये हा कोर्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. आणि PYQ अनालिसिस खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये प्रश्न कसे येतात हे एकदा समजलं ना, तर अभ्यास करायला खूप सोपं जातं. म्हणजे तुम्हाला एमपीएससीचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही सुरुवातीला जे स्टेट बोर्ड आहे ते वाचले पाहिजे, आणि ते वाचून झालं की PYQ अनालिसिस करायचं, आणि नंतर जी ॲडव्हान्स लेवलची पुस्तकं आहेत ती पुस्तकं तुम्ही वाचायची असतात. त्यामुळे PYQ अनालिसिस खूप महत्त्वाचं असतं. आणि फी फक्त 400 + GST आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे. आता जोड्या लावायच्यात आपल्याला. आणि प्रश्न काय पहा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आपल्याला की असं म्हटलेलं आहे, राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने व ठिकाण आणि त्याचे अध्यक्ष या संदर्भात हा प्रश्न आहे. पहिला आहे काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 कलकत्ता. आता इथं मी तुम्हाला उत्तरच सांगतो. तर याचं इथं पहा, काँग्रेसचं दुसरं अधिवेशन 1886 कलकत्ता, याचे अध्यक्ष कोण होते माहित आहे का, तर ते अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी, हे त्याचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर काँग्रेसचे तिसरे अधिवेशन 1887 मद्रास, याचे अध्यक्ष होते बदरुद्दीन तय्यबजी, आणि हे पहिले मुस्लिम अध्यक्ष बरं का, बऱ्याच परीक्षांना विचारतात. काँग्रेसचे चौथे अधिवेशन 1888 अलाहाबाद, तर त्याचे अध्यक्ष कोण होते, जॉर्ज यूल, पहिला ब्रिटिश अधिकारी जो अध्यक्ष झाला, हा पण लक्षात ठेवा. आणि काँग्रेसचे पाचवे अधिवेशन 1889, याचे अध्यक्ष होते विल्यम वेडरबर्न. क्लिअर झाले सर्वांचं. तर अशा त्या जोड्या आहेत. म्हणजे 1 नंबरचं उत्तर येते पहा. आता याचं आपण स्पष्टीकरण पाहूयात. तर इथे पहा, काँग्रेसचं दुसरं अधिवेशन 1886 कलकत्ता या ठिकाणी झालं. या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. हे पारशी समाजाचे होते किंवा पहिले पारशी अध्यक्ष होते. दादाभाई नौरोजी यांनाच आपण ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हणतो, म्हणजे भारताचे पितामह असं त्यांना म्हटलं जातं. आणि दादाभाई नौरोजी हे प्रमुख मवाळवादी नेते होते. काँग्रेसचे तिसरे अधिवेशन 1887 ला मद्रास या ठिकाणी झालं. या अधिवेशनाचे अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजी हे होते, आणि हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. पहा प्रश्न कसे तुम्हाला तयार होत आहेत. खूप परीक्षांना हा प्रश्न आलेला आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण, तर बदरुद्दीन तय्यबजी हे होते. मला सांगा बरं, 1885 मध्ये मुंबईला जे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष कोण होते, ते मला कमेंट करून आवर्जून सांगा. काँग्रेसचे चौथे अधिवेशन 1888 ला अलाहाबाद या ठिकाणी झालं. या अधिवेशनाचे अध्यक्ष जॉर्ज यूल हे होते. आणि काँग्रेसचे पहिले परदेशी किंवा ब्रिटिश अध्यक्ष कोण होते, तर जॉर्ज यूल होते. हाही प्रश्न बऱ्याच परीक्षांना विचारलेला आहे. आणि काँग्रेसचे पाचवे अध्यक्ष, या अधिवेशनाचे अध्यक्ष विल्यम वेडरबर्न हे होते. चला त्याच्या पुढे आता, कायमधारा महसूल पद्धतीत
कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? आता कायमधारा ही जी महसूल पद्धत होती ना, ही बंगाल प्रांतामध्ये अस्तित्वात होती. तर याचा सगळ्यात जास्त फायदा हा कोणत्या वर्गाला झालेला आहे माहिती आहे का? तर जमीनदाराला झालेला आहे. या कायमधारा महसूल पद्धतीलाच जमीनदारी पद्धत असं सुद्धा म्हटलं जातं आणि जमीनदारालाच याचा सर्वात जास्त फायदा झालाय. शेतकरी असेल याचं प्रचंड नुकसान झालं. कारागिरांना तर आणि कारखानदारांना तर फायदा होण्याचा प्रश्नच नाही. फक्त आणि फक्त कोणाला झालेला आहे? जमीनदारांना झालेला आहे. आता याच्या माहिती पहा. तर कायमधारा पद्धतीची सुरुवात कधी झाली ते पहा. लॉर्ड कॉर्नवालिसने 1793 मध्ये बंगाल, बिहार आणि ओडिशा या प्रांतामध्ये कायमधारा महसूल पद्धत लागू केली. तर लागू कोणी केली? बऱ्याच वर्षांना प्रश्न आलेला आहे. कायमधारा पद्धत कोणी लागू केली? तर लॉर्ड कॉर्नवालिस यांनी लागू केलेली आहे. कोणत्या प्रांतामध्ये? बंगाल प्रांतामध्ये. बंगाल, बिहार आणि ओडिशा हे बंगाल प्रांताचाच भाग होता. जमीनदारांना मालकी हक्क. आता कायमधारा पद्धतीमध्ये काय होतं? जमिनीची मालकी कुणाकडे असायची? तर जमीनदाराकडे असायची आणि जमीन महसूल गोळा करण्याची जबाबदारी सुद्धा जमीनदारांचीच असायची. या पद्धतीमुळे जमीनदारांना जमिनीचे कायमस्वरूपी मालक घोषित करण्यात आले. कंपनीला द्यायचा महसूल निश्चित करण्यात आला होता, परंतु जमीनदार शेतकऱ्यांकडून मनाला येईल तितका महसूल वसूल करत असत. यामुळे जमीनदार वर्ग प्रचंड श्रीमंत झाला आणि त्यांना या पद्धतीचा सर्वाधिक फायदा झाला. आता शेतकऱ्यांचं शोषण कसं झालं ते पहा बरं. या पद्धतीत शेतकऱ्यांचे जमिनीवरील सर्व हक्क नष्ट झाले. ते केवळ आपल्याच जमिनीवर मजूर किंवा कुळ बनले. महसूल वेळेत न दिल्यास जमीनदार त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करत. त्यामुळे शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले. आता खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही? आता लाल बाल पाल याच्यामध्ये यापैकी जे लाला लजपतराय आहेत हे प्रमुख जहालवादी नेते, पंजाबचा सिंह असं सुद्धा त्यांना म्हणलं जातं. तर याच्यामध्ये कशाशी ते संबंधित नाहीत माहित आहे का? तर त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केले, हे चुकीचं आहे. याच्याशी ते संबंधित नव्हते. हे बरोबर आहे. यंग इंडिया ग्रंथाचं लेखन केलं, बरोबर आहे. माझी मिस्टेक झाली. हे बरोबर आहे बरं का. त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचं लेखन केलं. त्याच्या पुढे पहा की वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थिअरी हा सिद्धांत मांडला. आता वंदे मातरम हे वर्तमानपत्र लाला लजपतराय यांनी काढलं होतं, पण ते अजून यांनी पण काढलं होतं, म्हणजे अनुशीलन समितीनं. म्हणजे वंदे मातरम हे वृत्तपत्र लाला लजपतराय यांनी काढलं होतं, पण त्याच्यामध्ये पॅसिव्ह रेजिस्टन्स थिअरी त्यांनी मांडली नव्हती, म्हणून हे चुकीचं आहे. प्रश्न फार डीप मध्ये ज्यांचा अभ्यास आहे त्यांनाच असं उत्तर देता येईल बरं का. ज्यांचा वरवरचा अभ्यास आहे त्यांना उत्तर देता येणार नाही. पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले, हे बरोबर आहे. तर कशाशी संबंधित नाही? तर केवळ याच्याशी संबंधित नाही. म्हणजे आता वंदे मातरम त्यांनी काढलं, परंतु त्याच्यामध्ये पॅसिव्ह रेजिस्टन्स थिअरी त्यांनी मांडलेली नव्हती. आता स्पष्टीकरण समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की इथं पहा, लाला लजपतराय यांनी 1904 मध्ये लाहोर येथून द पंजाबी हे वृत्तपत्र सुरू केले होते. पुढे लाला लजपतराय यांनी यंग इंडिया नावाचे प्रसिद्ध पुस्तक किंवा ग्रंथ लिहिला आहे, जो 1916 मध्ये अमेरिकेत पहिल्यांदा प्रकाशित झाला होता. आणि यंग इंडिया नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र महात्मा गांधी चालवत असत, पण प्रश्न ग्रंथाबद्दल असल्यानं हे विधान लाला लजपतराय यांच्या संदर्भात योग्य आहे. पहा, इतकं छान असं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलेलं आहे. क्लिअर झालंय सर्वांचं? यंग इंडिया नावाचं साप्ताहिक महात्मा गांधी चालवत असत, पण आपल्याला दिले काय? यंग इंडिया नावाचा ग्रंथ किंवा पुस्तक, तर त्याच्याशी संबंधित लाला लजपतराय आहेत. पुढे आता इथं समजून घ्या, खूप महत्वाचं आहे. वंदे मातरम या वृत्तपत्रातून पॅसिव्ह रेजिस्टन्स थिअरी म्हणजेच संथ किंवा निष्क्रिय प्रतिकार सिद्धांत मांडण्याचे काम लाला लजपतराय यांनी नाही, तर अरविंद घोष यांनी केलेलं आहे. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे जे अरविंद घोष होते, हे यांनी वंदे मातरम वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि लाला लजपतराय यांनी पण सुरू केलं होतं, परंतु लाला लजपतराय यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थिअरी मांडलेली नव्हती. ती कोणी मांडलेली होती? अरविंद घोष यांनी मांडलेली होती. त्याच्या पुढे पहा, आता अरविंद घोष यांनी एप्रिल 1907 मध्ये वंदे मातरम वृत्तपत्रात लेखांची मालिका लिहून हा सिद्धांत मांडला होता. लाला लजपतराय यांनी वंदे मातरम नावाचे उर्दू दैनिक
वृत्तपत्र नक्की सुरू केले होते, पण हा विशिष्ट सिद्धांत त्यांनी मांडलेला नव्हता. क्लिअर झाले? तर वंदे मातरम कोणत्या भाषेमध्ये होतं? उर्दू भाषेमध्ये होतं. म्हणजे वंदे मातरम दोघांनी सुरू केलं, एक लाला लजपत राय आणि दुसरे अरविंद घोष. पण आपल्याला दिले काय? पॅसिव्ह रेजिस्टन्स थिअरी, तर ती अरविंद घोष यांच्याशी संबंधित आहे, ते सुद्धा लक्षात ठेवा. आता विधान ड मध्ये पहा, म्हणजे किती बारीक सारीक माहिती मी दिली, लक्षात येते तुमच्या. द पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखन लाला लजपत राय यांनीच 1919 मध्ये केले होते. त्यामुळे फक्त ट विधानाचा संबंध लाला लजपत राय यांच्याशी जोडता येत नाही. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. प्रश्न असा आहे की 1919च्या काय म्हणत आहे मी 1919च्या कायद्यातील त्रुटींची म्हणजे उणिवांची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? तर कोणती कमिटी नियुक्त केली होती माहिती आहे का? तर मुडीमन कमिटी नियुक्त केली होती. 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी म्हणजे उणिवांची चौकशी करण्यासाठी कोणती समिती स्थापन केली होती? तर या ठिकाणी मुडीमन कमिटी स्थापन केली होती. फक्त एक नंबरचं त्याचं उत्तर आहे. आता त्याची विशेष माहिती आपण पाहूयात. विशेष माहिती अशी आहे पहा की मुडीमन कमिटी 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याद्वारे भारतामध्ये द्विदल राज्य पद्धती लागू करण्यात आली होती. हे लक्षात ठेवा. भारतामध्ये द्विदल राज्य पद्धती कधी लागू झाली? तर 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार. याच्यामध्ये मॉन्टेग्यू हे भारत मंत्री आहेत आणि चेम्सफोर्ड हे भारताचे व्हाईसरॉय. या राज्य पद्धतीमधील आणि कायद्यातील उणिवा तसेच प्रशासकीय अडचणींची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1924 मध्ये सर अलेक्झांडर मुडीमन यांच्या अध्यक्षतेखाली मुडीमन कमिटीची स्थापना केली होती. या कमिटीमध्ये सर कोण कोण होतं पहा. या कमिटीमध्ये सर शिवस्वामी अय्यर, डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तेज बहादूर सप्रू यासारख्या भारतीय नेत्यांनीही साक्ष दिलेल्या आहेत. या कमिटीमध्ये कोणी साक्ष दिल्यात त्यांची नावं लक्षात ठेवा. परीक्षेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मुडीमन कमिटीची स्थापना कधी झाली? 1924 मध्ये झालेली आहे. आता इतर पर्याय पहा. सायमन कमिटी. बऱ्याच जणांना असं वाटेल की सायमन आयोग त्याचं का नाही दिलं? तर सायमन आयोग का नाही दिलं माहिती आहे का? त्याचं कारण असं आहे सायमन आयोग उत्तर न देण्याचं की आणि ब असं कोणत्याच पर्यायामध्ये नव्हतं. आणि सायमन आयोगाची माहिती पहा. या कायद्याच्या 10 वर्षाच्या कामकाजाचे पुनरावलोकन करण्यासाठी इथं सायमन आयोग हा फक्त 10 वर्षाच्या कामकाजाचं पुनरावलोकन करण्यासाठी होता आणि मुडीमन कमिटी ही त्यातील उणिवा दूर करण्यासाठी होती. 1927 मध्ये स्थापन करण्यात आली होती, जी संपूर्ण वैधानिक आयोग होती. क्लिअर झाले? तर 1919चा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा आहे त्याचं पुनरावलोकन मूल्यमापन करण्यासाठी कोणती कमिटी स्थापन झाली असा प्रश्न आला तर सायमन कमिटी. आणि उणिवा शोधण्यासाठी कोणती कमिटी स्थापन झाली ते 1924ला मुडीमन समिती. लॉर्ड मेकॉले कमिटीविषयी माहिती पहा. ही 1854 मध्ये भारतातील नागरी सेवा सुधारणांसाठी स्थापन झाली होती. आणि हंटर कमिटी कशासाठी स्थापन झाली होती? तर 1919 मधील जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ही कमिटी स्थापन झाली होती. तर जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिटी होती आणि भारतातील नागरी सेवांच्या सुधारणांसाठी लॉर्ड मेकॉले कमिटी होती. त्याचे वर्षे सुद्धा लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढे लॉर्ड हार्डिन यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले? आता लॉर्ड हार्डिन यांच्या काळामध्ये कोणतं पहिलं युद्ध झालेलं आहे माहित आहे का? तर इंग्रज शीख युद्ध यांच्या कालावधीमध्ये झालेलं आहे. कोणतं युद्ध झालेलं आहे? इंग्रज शीख युद्ध झालेलं आहे. आता त्याची माहिती पहा की पहिले इंग्रज शीख युद्ध लॉर्ड हार्डिन पहिले यांच्या गव्हर्नर जनरल पदाच्या काळात झालेलं आहे 1844 ते 1848. पहिले इंग्रज शीख युद्ध 1845 ते 1846 मध्ये लढलं गेलं. या युद्धात शीख सैन्याचा पराभव झाला आणि ऐतिहासिक लाहोरचा तह झाला जो की 1846 मध्ये. आता इतर माहिती पहा. इंग्रज मराठा युद्ध ही तिन्ही युद्ध 1775 ते 1818 या काळात झाली आणि या कालावधीमध्ये कोण कोण गव्हर्नर जनरल होतं? तर लॉर्ड वॉरन हेस्टिंग होतं. त्याचबरोबर पहा लॉर्ड वेलस्ली होते आणि लॉर्ड हेस्टिंग हे होते. त्याच्या म्हणजे पहिलं इंग्रज मराठा युद्ध लॉर्ड वॉरन हेस्टिंग याच्या कालावधीमध्ये झालं. दुसरं इंग्रज मराठा युद्ध लॉर्ड वेलस्ली यांच्या कालावधीमध्ये झालं आणि तिसरं इंग्रज मराठा युद्ध लॉर्ड हेस्टिंग यांच्या कालावधीमध्ये झालेलं आहे. आता त्याच्या पुढे पहा पहिले इंग्रज अफगाण युद्ध. आता पहिलं जे इंग्रज अफगाण युद्ध आहे
ते 1838 ते 1842 या काळात झालं आणि लॉर्ड ऑकलंड आणि लॉर्ड एलनबोरो यांच्या कालावधीमध्ये ते पहिले इंग्रज अफगाण युद्ध झालेलं आहे. क्लिअर झाले? तर जर तुम्हाला एमपीएससी ग्रुपची टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एमपीएससी ग्रुपची टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 15 ऑनलाईन टेस्ट दिलेले आहेत आणि 300 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत. प्लस हे जे झालेले प्रश्न आहेत असे विश्लेषणासह याची पीडीएफ या टेस्ट सिरीजमध्ये दिलेली आहे आणि याची फी फक्त 200 प्लस जीएसटी आहे. तर अतिशय म्हणजे सराव करण्यासाठी महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज आहे. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी एमपीएससी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.